मोहोळ विधानसभा मतदारसंघातील अनगर नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचा तसेच मोहोळ शहरातील भूमिगत गटार योजनेच्या कामाचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी खासदार सुनील तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, मोहोळचे आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, उपविभागीय अधिकारी पंढरपूर मोहोळ सचिन इतापे, तहसीलदार सचिन मुळीक, मोहोळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी योगेश डोके, अनगर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरेश भदर, अभियंता गणेश बागल आदी मान्यवर आणि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। मोहोळ तालुक्यात नगरविकास विभागाच्या नगरोत्थान महाअभियान या योजनेच्या माध्यमातून अनगर नगरपंचायतीचा पाणीपुरवठा प्रकल्प योजनेचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अनगर तालुका मोहोळ येथे पार पडला। या योजनेसाठी 78,85,00,000 निधी मंजूर आहे। ही योजना पूर्ण झाल्यानंतर अनगरवासियांना शुद्ध पाणी पुरवठा नियमितपणे करणे शक्य होणार आहे। महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत मोहोळ शहरात भूमिगत गटार योजनेच्या कामाचा भूमिपूजन समारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकनेते बाबूराव अण्णा पाटील चौक मोहोळ येथे पार पडला। मोहोळ शहरामध्ये सद्यस्थितीत मलनिस्सारण हे उघड्या गटारीतून केले जात असून सदरील मलनिस्सारण हे शहरातील नाल्यामध्ये सोडले जाते। त्यामुळे नंतर ते पाणी सीना नदीत जाते। त्यामुळे नदी प्रदूषित होत असून उघड्या गटारींमुळे शहरामध्ये रोगराई पसरण्याची शक्यता आहे। त्यामुळे मोहोळ शहराच्या पुढील 30 वर्षांची लोकसंख्या विचारात घेऊन नवीन भूमिगत गटार योजना मंजूर करण्यात आलेली आहे। योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर मोहोळ शहरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।